मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. ओ माय गॉड प्रेक्षकांनो, आज सुद्धा कसला धमाकेदार एपिसोड दाखवलाय. मला असं वाटतंय की आता सगळंच एक्सपोज करतात की काय कोणाच ठाऊक मालिकेत. आता बघा काल त्यांनी दाखवलं होतं शेवटी अर्जुनला साक्षी दिसलीये रस्त्यामध्ये. अर्जुनने साक्षीला इतक्या जवळून पाहिलंय. एवढंच नाही तर त्याने साक्षीची शूटिंग सुद्धा काढली आहे, कारण त्याला विश्वासच बसत नव्हता की ती खरंच साक्षी आहे. म्हणजे त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे. त्या साक्षीला पाहिल्या पाहिल्या तो विचार करतो, हे सगळं सायलीला सांगायला हवं, साक्षी जिवंत आहे. अर्जुनला खूप आश्चर्य वाटलंय. त्याने सायलीला फोन लावला तर त्याला अचानक आठवलं की सायली तर म्हणत होती की साक्षी जिवंत आहे आणि मी तिच्यावर अविश्वास दाखवला. नको नको, आधी मी खात्री करून घेतो, असं म्हणून त्याने साक्षीची शूटिंग काढायला सुरुवात केली. तो जरा जवळ जातो गाडीच्या, पण तितक्यात साक्षी तिची गाडी चालू करते आणि निघून जाते. त्यामुळे ती शूटिंग अर्धवट राहिली आहे. पण अर्जुनला कळलंय प्रेक्षकांनो की साक्षी जिवंत आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे. आणि अर्जुन आता महिपतला ब्लॅकमेल करतो बरं का साक्षीवरनं. हे त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. कसला जबरदस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग सुद्धा. एवढंच नाही तर सायलीला आज प्रियाकडे साक्षीचा फोन पण सापडलाय. बघत राहा प्रेक्षकांनो आजचा पूर्ण भाग. ठरलं तर अर्जुन मनातल्या मनात बोलून घेतो की म्हणजे साक्षीचा खून जेलमध्ये झालाच नव्हता. यानंतर दाखवलाय कल्पनाताईंचा सीन. अस्मिता घरी आली आहे. सगळेच चिडलेत तिच्यावर. कल्पनाताई तिला ओरडतात, काय ग अस्मिता, थांब, तुला सांगितलं होतं ना एकटीने बाहेर जाऊ नकोस, तरी तू गेलीस, काय ग जीवाला घोर लावतेस. प्रतापराव पण चिडतात आणि म्हणतात, काय ग अस्मिता, काय प्रकार आहे सगळा, या दिवसात आईचं न ऐकता तू का गेलीस. कल्पनाताई म्हणतात, आमचे फोन पण घेत नव्हतीस तू अस्मिता. प्रतिमात्या म्हणतात, काळजी वाटते ग अस्मिता आम्हाला. अस्मिता म्हणते, किती ओव्हर रिॲक्ट करताय, अरे मी आले ना घरी, व्यवस्थित आहे ना. सायली म्हणते, अहो अस्मिता ताई, मग तुम्ही फोन का घेत नव्हतात. अस्मिता म्हणते, अगं माझा मोबाईल खाली पडला, बंद झाला बघ, हे बघा फोन स्विच ऑफ झालाय आणि मी स्वतःची काळजी घेऊ शकते ना. का वाटत नाही तुम्हाला असं. लहान बाळासारखं ट्रीट करू नका मला आणि प्लीज असे कोणीतरी मेल्यासारखे चेहरे नका करू. जाऊ दे, मीच आता माझ्या खोलीत जाते आणि आराम करते, असं म्हणून अस्मिता तिथून निघून जाते. आता अस्मितानं सचिनच्या झाशात आली आहे बरं का. म्हणजे सचिनला आता ती पुन्हा एक्सेप्ट करणार आहे आणि सायलीला ती सांगते सुद्धा. इकडे सचिन आलाय पुन्हा साक्षीच्या घरी आणि विचार करतोय, ही सॅम घरात नाहीये का. आणि आता इकडे तिकडे बराच वेळ बघतो आणि तिला फोन लावायचा प्रयत्न करतो साक्षीला, पण साक्षी फोन उचलत नाही याचा. आता मात्र सचिन चांगलाच घाबरलाय बरं का. तो विचार करतोय की त्या रेस्टॉरंटमध्ये अस्मिताला धक्का मारणारी बाई सॅमच असेल का. पण ती नेमकं तिथे काय करत होती. माझा पाठलाग वगैरे करत असेल का सॅम. तिला कळलं असेल का अस्मीबद्दल, काय झालं असेल. आणि ही सॅम, तिला कळलं म्हणूनच अस्मीला त्रास देत असेल का. असे बरेच विचार हा सचिन आता करायला लागलाय. पण आता नेमका कुठल्या निष्कर्षावर पोहोचावं हे काही त्याला कळे ना. तिथे थांबावं का नाही थांबावं. मध्येच आता सायलीचं सीन घेतलाय. सायली विचार करते, प्रियाला फोन करू का, ही अजून घरी आलेली नाहीये. नको नको, तसंही फोन करून काय उपयोग आहे. तिला काहीही विचारायची घाई करता कामा नये. प्रिया नेहमीप्रमाणे काहीतरी खोटं बोलेल, पण तिच्या बाबतीत पुढचं पाऊल अगदी विचार करून टाकावं लागेल. पुन्हा त्यांनी सायलीचा सीन झाल्यावर सचिनचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. सायली मनाशी बोलते आणि आता सचिन एक्झॅक्टली मनाशी बोलत असतो. बापरे, आता मी हे कसं हँडल करू. सॅमनी मला डायरेक्ट अस्मिताबद्दल विचारलं तर काय बोलू मी तिला. बापरे, आता अवघड झालंय. मला असं वाटतं की थोड्या दिवस सॅमला अवॉइड केलेलं बरं. पण मी जर सॅमला अवॉइड केलं तर ती बिथरेल का. आता हे सगळं प्रकरण या सचिनच्या चांगलंच अंगाशी येणारे प्रेक्षकांनो. आता त्याला कळे ना नेमकं करावं तर काय करावं. तो पुन्हा विचार करतो, इथेच थांबू का मी, आणि त्याचा सीन संपवला. आता इकडे कल्पनाताई सायलीला सांगतायत, अगं बघ ना सायली कशी करते अस्मिता, या दिवसात तिने काळजी घ्यायला हवी ना ग स्वतःची. पण ती तर कॉलेजमधल्या मुलीसारखी कुठेही येते कुठेही जाते. सायली म्हणते, आई तुम्ही उगाच विचार करताय, त्यांना कंटाळा आला असेल घरात बसून म्हणून गेल्या असतील मैत्रिणीला भेटायला. तुम्ही काळजी नका करू, त्या आल्यात ना आता घरी. तेवढ्यात सायलीचं लक्ष तिच्या मोबाईलकडे जातं आणि ती अर्जुनचा मिस कॉल बघते. कल्पनाताईंना म्हणते, अरे यांचा फोन येऊन गेला वाटतं आई, मी यांना कॉल बॅक करते. सायली अर्जुनला फोन करते आणि म्हणते, हॅलो, अहो तुम्ही फोन केला होतात ना, अहो अस्मिताताईंची काळजी नका करू, त्या घरी आल्यात. अर्जुन म्हणतो, अस्मिताताई. अर्जुनला काही माहिती नाहीये बरं का अस्मिताबद्दल. अर्जुनने असं म्हटल्या क्षणी आता सायली म्हणते, तुम्ही मगाशी अस्मिताताईंबद्दलच विचारायला फोन केला होतात ना.
अर्जुन म्हणतो, "हो, हो अगं. हो, हो, हो. मी त्यासाठीच फोन केला होता. अस्मिताई आली का घरी? ओके ना ती?" सायली म्हणते, "हो, आल्यात त्या घरी. पण" अर्जुन म्हणतो, "पण काय गं?" सायली म्हणते, "अहो, पण वगैरे असं काही नाही. सहज बोलून गेले. तुम्ही या घरी. आपण घरी आल्यावर बोलूत." अर्जुन म्हणतो, "ओके, ठीक आहे." मगाशी अर्जुनने फोन लावायचा प्रयत्न केला होता ना सायलीला, साक्षी दिसल्यावर तो मिस कॉलमध्ये गेलात. पण फोनवर दोघांनी एकमेकांना काहीही सांगितलेलं नाहीये. सायली आता मनाशीच विचार करायला लागते, ह्यांनी कामापुरतंच बोलून फोन ठेवून दिला. काय झालं? काही टेन्शन आलं असेल का यांना? हे ठीक असतील ना? कल्पनाताई म्हणतात, "काय गं सायली? कसला विचार करतेस? काय म्हणत होता अर्जुन?" सायली म्हणते, "अहो आई, अस्मिताताई परत आल्या का? हे विचारत होते हे." मग कल्पनाताई म्हणतात, "अगं, तू सांगितलंस का अर्जुनला अस्मिताबद्दल?" "नाही, तसं मी पण त्याला सांगणार होते गं, पण मला वाटलं बाई त्याच्या कामात त्याला डिस्टर्ब नको, म्हणून मी त्याला फोन नाही केला अर्जुनला." मग तरी पण सायली जरा डिस्टर्ब वाटली त्यांना, म्हणजे नाराज वाटली. मग कल्पना ताई म्हणतात, "काय गं सायली, काय झालंय तुला? का अशी विचारात पडलीयस?" सायली म्हणते, "कुठे काय आई? काही नाही." कल्पना ताई म्हणतात, "बरं सायली, मी ना जरा बोलते अस्मिताशी आणि तिच्या डोक्यात काय चालू आहे ना ते बघते." सायली म्हणते, "बरं आई, या जाऊन." कल्पनाताई अस्मिताशी बोलायला गेल्यात, पण तो सीन दाखवला नाहीये. सायली आता विचार करते, ही प्रिया घरी अजून आलेली नाहीये आणि अर्जुनने चैतन्याला कॉल लावलाय. अर्जुनने आता चैतन्याला सांगितलंय बरं का साक्षीबद्दल. आधी तो फोन लावतो, कुठेतरी दुसरीकडेच आहे चैतन्य. अर्जुन फोन लावतो आणि म्हणतो, "चैतन्य तू कुठे आहेस?" चैतन्य म्हणतो, "अरे आहे इकडेच." "काय झालं रे अर्जुन?" अर्जुन म्हणतो, "हे बघ चैतन्य, आत्ताच्या आत्ता भेट मला, महत्वाचं बोलायचंय." चैतन्याला वाटतं अर्जुन काहीतरी गंमतच करतोय. तो म्हणतो, "काय झालं अर्जुन आता?" "नाही, म्हणजे थांब मी गेस करतो. तू भाजी आणायला गेलास का सायली वहिनी बरोबर? तिथे तुझं आणि सायली वहिनीचं भांडण झालं, हो ना?" आता अर्जुन चिडून म्हणतो, "काय यार चैतन्य, कधीतरी सिरियस हो ना. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुला." चैतन्य म्हणतो, "अरे चिडतो कशाला यार? लोकेशन पाठव, येतो मी तिथे." अर्जुन म्हणतो, "चल पाठवतो तुला लोकेशन." सायलीचा सीन दाखवलाय पुन्हा. सायलीला आता पुन्हा मनात विचार येत आहेत. खरंच हे असे तुटक का बोलले? काही झालं असेल का? काही कामाचं टेन्शन असेल का? पण पुन्हा फोन केला तर चिडतील. काय झालं असेल? ह्यांची वाट बघते घरी यायची. पुन्हा सायली विचार करते, ही प्रिया? ही प्रिया का नसेल आली अजून? काय भानगड आहे? त्या हवालदाराला का पैसे देत होती ही? मैपत आणि नागराजशी काही संबंध आहे का प्रियाचा? त्या हवालदाराचा? नाही, ती घरात नाहीये ना, तर तिच्या खोलीत जाते आणि बघते काही भेटतं का. सायली असा विचार करते आणि जाऊन प्रियाची झडती घेते बरं का खोलीची. आणि तिला ना प्रेक्षकांनो तिथे साक्षीचा फोन सापडतो. साक्षीचा फोन प्रियाकडे आहे. मला ना काही आठवत नाहीये असं की प्रियाने साक्षीचा फोन घेतला होता वगैरे. तुम्हाला आठवत असेल असं एखादा सीन तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. सायलीने खूप वेळ त्या प्रियाच्या खोलीची झडती घेतलीये प्रेक्षकांनो, आणि तिला तिथे साक्षीचा फोन सापडलाय सायलीला. आणि आता सायलीला तेव्हाच नाही कळत, कारण तो फोन स्विच ऑफ असतो. सायली आता तो फोन तिच्या खोलीत नेते आणि तो चार्ज करते. आणि मग तिच्या लक्षात येतं की हा फोन साक्षीचा आहे, कारण ते स्क्रीन सर्व्हर आहे ना फोनचं, ते साक्षीचं असतं बरं का. सायलीने तो फोन बघितलाय, तो फोन स्विच ऑफ असतो. सायली विचार करते, प्रियाकडे अजून एक फोन आहे. कोणाचा फोन असेल हा? प्रियाचाच असेल का? तिने बराच वेळ तो फोन पाहिलाय, तो काही अनलॉक होत नसतो, म्हणजे चालूच होत नसतो. म्हणून मग ती आता ते सगळं वस्तू जागच्या जागेवर पुन्हा ठेवून देते प्रियाच्या खोलीत तिने ज्या ज्या तपासल्या त्या. आणि मग तो फोन घेऊन डायरेक्ट तिच्या खोलीत जाते. आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलाय प्रेक्षकांनो, आणि आज शनिवार आहे, त्यामुळे आजचा एपिसोड अर्धा तासाचाच आहे. आता ना मालिकेत जवळपास सगळंच एक्सपोज करायला लागले तर ते, बापरे, मला असं वाटतंय मालिका संपते की काय, कारण काल त्यांनी एका नवीन मालिकेचा प्रोमो दाखवलाय. सायलीचा सीन झाल्यावर प्रियाचा सीन घेतलाय. प्रिया घरी येत असते तेव्हा अचानक तिच्या मोबाईलवर तिला साक्षीचा मिस कॉल येतो. प्रिया तो मिस कॉल बघते आणि विचार करते, साक्षीचा मिस कॉल? अरे यार, हिने का फोन केला असेल मला? आता ती कॉल बॅक करते बरं का साक्षीला, पण साक्षीचा कॉल लागतच नाही. प्रिया विचार करते, अरे यार, ही साक्षी मिस कॉल करतीये, कॉल बॅक करते तर कॉलही लागत नाही यायचा. काय झालं असेल? या साक्षीने काही नवीन कांड केलं असेल का? अरे यार, आता काय केलं असेल या पोरीने? जाते आता ना तिच्या घरी जाऊनच बघावं लागेल मला, काय तमाशा आहे यार पुढे, असं म्हणून प्रिया आता साक्षीच्या घरी गेली आहे बरं का. तर आता तोही सीन त्यांनी दाखवला नाहीये. आता डायरेक्ट सायलीचा सीन दाखवलाय. सायली तिच्या खोलीमध्ये येते आणि तो प्रियाकडे सापडलेला तो साक्षीचा फोन तिने चार्जिंगला लावलाय थोड्या वेळ. आता तो थोडा काही पर्सेंट चार्ज सायली तो फोन चार्जिंगला लावते आणि काही क्षण वाट बघते, थोडंफार पर्सेंटने तो फोन चालू व्हावा याची. आता काही पर्सेंटेजने तो फोन चार्ज झालाय.
सायली आता तो फोन ऑन करायचा प्रयत्न करते, तर तिला स्क्रीन सर्व्हरवर साक्षीचा फोटो दिसतोय. त्यावरनं तिने लावलंय असं म्हणजे गेस की हा फोन साक्षीचा आहे. आणि हे सगळं बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे बरं का प्रेक्षकांनो. प्रिया पण आता हळूहळू एक्सपोज होईल. इतक्यात तर होणार नाही, पण आता सुरुवात झाली. सायली त्या मोबाईलवर साक्षीचा फोटो बघते आणि विचार करते, बापरे, हा फोन साक्षीचा आहे, पण हा फोन प्रियाकडे कसं काय आला? बघावं लागेल हा फोन उघडून. असं म्हणून आता सायली तो फोन अनलॉक करायला जाते, पण तिला थोडीच त्याचा कोड माहिती असतो. सायली बऱ्याच वेळ प्रयत्न करते, शेवटी सोडून देते. उगीच फोन लॉक नको व्हायला परमनंट म्हणून. सायली आता खाली आली आणि आता इकडे अर्जुन चैतन्याचा सीन दाखवलाय. आता चैतन्य म्हणतो, काय सांगतोयस यार अर्जुन? अरे बापरे, अरे तुला खात्री आहे ती साक्षीच होती? अर्जुन म्हणतो, यार मला पूर्ण गॅरंटी आहे ती साक्षी होती. चैतन्य म्हणतो, अरे यार अर्जुन, माझ्या मेंदूला हे सगळं प्रोसेस नाही होते यार. अरे जेलमध्ये तर साक्षीचा खून झाला होता. अरे या मैपतला आपण न्यूज चॅनलवर ढासा रडताना पाहिलं ना, हे कसं शक्य आहे यार? अर्जुन म्हणतो, हो ना, मला पण कळत नाहीये रे चैतन्य, पण हे मैपत आणि साक्षी किती डेंजरस आहेत ना, हे आपल्याला चांगलं माहितीये. एवढ्या एक्स्ट्रीम लेवलवर जातील असं वाटलं नव्हतं यार. त्या साक्षीला मी बघितलं ना, तर एवढा शॉक बसला ना मला, काय सांगू. चैतन्य म्हणतो, तिने तुला पाहिलं का? अर्जुन म्हणतो, नाही ना यार, तिचं लक्ष नव्हतं. अरे पण याआधी सायलीने पण साक्षीला कॅफेमध्ये बघितलं होतं. मी सायलीला म्हटलं बरं का, की तुला भास होत असतील सायली, पण आज मी तिला बघितलं तर. चैतन्य म्हणतो, अरे यार मग सांग ना सायली वहिनीला फोन करून की तिने कॅफेमध्ये बघितलं तो भास नव्हता, ती खरी साक्षी होती. अर्जुन कर यार फोन सायली वहिनीला. अर्जुन काहीच बोलत नाही. चैतन्य म्हणतो, गप्प का झालायस? अरे बोल, तू सांगितलंयस का सायली वहिनीला? अर्जुन म्हणतो, नाही यार चैतन्य, मी नाही सांगितलंय सायलीला काही. चैतन्य म्हणतो, का रे बाबा, असं का केलंस? काय रे तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय अर्जुन? अर्जुन म्हणतो, चैतन्य, सध्या ना माझ्या डोक्यात काही क्लिअरिटी नाहीये, पण मला या माहितीचा करेक्ट वापर करायचा आहे. चैतन्य अर्जुनला विचारतोय, म्हणजे नेमकं तुला काय करायचंय अर्जुन? अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, मला ना घाईघाईने डिसिजन नाही घ्यायचाय. काय करू ना काय करू कळत नाहीये यार, मला तर रेस्टलेस व्हायला होतंय. चैतन्य म्हणतो, एक काम कर, तू ना जरा शांत हो यार अर्जुन, पण माझं ऐक. तू एकदा सायली वहिनीशी शांततेत हे सगळं बोल. तू जेव्हा हे सगळं सायली वहिनीशी बोलशील ना, तेव्हा नक्कीच काहीतरी कल्पना सायली वहिनी तुला देईल. आणि हे बघ अर्जुन, तू सायली वहिनीला हे सांगितल्यावर तुलाही रिलॅक्स वाटेल आणि सायली वहिनीला कळायलाच हवं यार, साक्षी जिवंत आहे ते. अर्जुन म्हणतो, बरं चल बघतो मी. तू एक काम कर चैतन्य, चल घरी आणि जेवूनच जा. चैतन्य म्हणतो, बेस्ट यार, अशी ऑफर कोण नाकारेल, चल येतो मी घरी. असं म्हणून आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही घरी येत आहेत. तेवढ्यात सायली आणि कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. सायली म्हणत असते कल्पनाताईंना, काय हो आई, बोललात का अस्मिताताईंशी? काय काही बोलल्या का त्या तुम्हाला? कल्पनाताई म्हणतात, नाही न गं सायली, मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करते, पण ती काही सांगतच नाहीये ग मला. काय झालं ना, काही कळत नाहीये बघ. तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन घरी आलेत. अर्जुन म्हणतो, काय सायली, काय झालं मम्मा, अगं तुमचे चेहरे का पडलेत? सायली म्हणते, अहो अस्मिताताईनं घरात कोणाशी नीट बोलतच नाहीयेत आणि घरी आल्यापासून तुटकच वागतायत सगळ्यांशी, त्यांच्या खोलीत आहेत त्या. अर्जुन विचार करतो, या दोघी सध्या टेन्शन मध्ये दिसतायत, त्यामुळे मला आत्ता सगळं काही सायलीला सांगता येणार नाही. आणि मग अर्जुन म्हणतो, बरं मी बोलतो मम्मा अस्मिताईशी, नंतर बोलतो. चैतन्य चल रे, थोड्या वेळ वर बसूयात. सायली तो कॉफी आणायला सांगतो. आता सायली म्हणते, आणतेच हं. तेवढ्यात प्रिया आली आहे. अर्जुन आणि चैतन्य बेडरूम मध्ये जातात अर्जुनच्या, आणि प्रिया येते तेव्हा सायली तिला अडवत म्हणते, थांब प्रिया, थांब. प्रिया म्हणते, काय आहे? सायली म्हणते, प्रिया कुठे गेली होतीस? प्रिया म्हणते, हा प्रश्न विचारायचा अधिकार तुला कोणी दिला ग सायली? नाही, हा प्रश्न माझा नवरा पण मला विचारत नाही, कुठे गेली होतीस. सायली, तू या भानगडीत पडू नकोस. असं म्हणून प्रिया निघून जाते बरं का. सायली विचार करते, आता ना हिचा खोटेपणा फार दिवस टिकणार नाहीये. मनातल्या मनात बोलते सायली, प्रिया तुझी सगळी नाटकं कशी बाहेर काढते ना ते बघच. आता अर्जुन आणि चैतन्य बेडरूम मध्ये गेलेत. चैतन्य अर्जुनला म्हणतोय, अर्जुन तू सायली वहिनीला का नाही सांगितलं साक्षीबद्दल खाली सगळं? अर्जुन म्हणतो, अरे यार सध्या टेन्शन मध्ये आहे सायली, आणि लगेच कसं इन्व्हॉल्व करू मी? तिला सध्या अस्मिताताईचं टेन्शन आलंय ना. अरे थोडं होऊ दे हे प्रकरण सॉर्ट आउट, तिला वरती येऊ दे बेडरूम मध्ये, मग सांगेल सगळं मी. सायली तेवढ्यात या दोघांसाठी कॉफी घेऊन येते. सायली म्हणते, अहो कॉफी घ्या ना. काय हो,
तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन चुकल्यासारखं वाटतंय का? गंमत करते सायली अर्जुनची. चैतन्य म्हणतो, "वहिनी त्याला नाही, मला चुकल्यासारखं वाटतंय. तू पुन्हा ऑफिस जॉइन कर ना." सायली म्हणते, "अहो, तुम्हाला काय झालंय? इतके गप्प का आहात तुम्ही? काय झालंय?" अर्जुन म्हणतो, "नाही गं, कुठे काय झालंय?" सायली म्हणते, "अहो, मला ना तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचंय. अहो, तुम्हाला भेटून मी निघाले तेव्हा मी रस्त्यात कोणाला तरी पाहिलं." सायली म्हणते, "थांबा, तुम्हाला ना काहीतरी दाखवतेच." असं म्हणून सायलीने आता तो जो सापडलेला फोन आहे ना साक्षीचा, तो अर्जुनला दाखवलाय. अर्जुन तो फोन बघतो आणि म्हणतो, "कोणाचा फोन आहे हा?" सायली म्हणते, "अहो, हा फोन ना मला प्रियाच्या खोलीत सापडलाय." अर्जुन म्हणतो, "तिच्याकडे 2-2 फोन आहेत?" सायली म्हणते, "नाही, तिचा फोन नाहीये हा. मला अशी शंका आहे हा फोन महिपतचा असावा किंवा साक्षीचा." अर्जुन म्हणतो, "काय? तुला असं का वाटतंय?" मग सायलीने सगळं डिटेल सांगितलंय अर्जुनला. "अहो, मी जेव्हा तुम्हाला भेटून निघाले ना, तेव्हा म्हणजे तिला प्रिया दिसली रस्त्यामध्ये, हवालदाराला पैसे दिले प्रियाने, ते सगळं सायलीने दाखवलंय. म्हणजे तिचे ओठ हलताना दाखवलेत आपल्याला आणि झालेला सीन रिपीट केलाय." अर्जुनला हे सगळं खूपच आश्चर्यकारक वाटतंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रिया ही मैपत नागराजची किती जवळची स्पाय आहे ना, हेर आहे, गुप्तहेर आहे, हे यांना जवळपास आज कन्फर्म झालंय प्रेक्षकांनो. म्हणजे यांना आधीपासून शंका होतीच प्रियावर, पण ती कन्फर्म झाली आहे. सायली एक्झॅक्टली तेच सांगते. "अहो, मी मुद्दाम तिच्या खोलीची झडती घेतली. मला वाटलं काहीतरी सापडेल आणि बघा ना, सापडला हा फोन तिथे. प्रिया मैपतच्या संपर्कात आहे हे आपल्याला आता कळेलच ना, पण हा फोन ना उघडत नाहीये अहो." चैतन्य म्हणतो, "अगं वहिनी, त्याचा पिन क्रॅक करावा लागेल." अर्जुन म्हणतो, "मी एक काम करतो, एखाद्या माणसाला उद्या घेऊन येतो, तो उघडून देईल आपल्याला फोन." चैतन्य म्हणतो, "अर्जुन, अरे थांब." आता चैतन्य जे काही बोलतो ना, ते ऐकवलं नाही बरं का काही वाक्य. तो म्हणतो की "अरे, हा फोन जर मैपतचा असेल तर याचा जो पिनकोड आहे ना, तो साक्षीची बर्थ डेट असू शकतो." हां, प्रेक्षकांनो, मैपतचा फोन आहे प्रियाकडे. करेक्ट. नागराजने दिला होता ना तिच्याकडे ठेवायला, हा फोन महिपतचाच आहे. चैतन्य म्हणतो, "अरे, माझ्या लक्षात आलं. अरे, तो महिपत ना साक्षीची बर्थ डेट वापरतो बघ पिन म्हणून. तुला मागे सांगितलं नव्हतं का अर्जुन मी?" आता चैतन्य जे बोलतो ते पुन्हा थोडंसं लाईन त्यांनी कट केल्यात, त्या ऐकवल्या नाहीयेत. आता ते सगळं ऐकतो अर्जुन आणि तो फोन म्हणजे पिन टाकायचा प्रयत्न करतो. साक्षीची वाढदिवसाची तारीख. अर्जुन ते टाकतो आणि लगेच फोन अनलॉक होतो सुद्धा बरं का प्रेक्षकांनो. पण अर्जुनने यावेळेला सायलीला लगेच सांगितलंय, "सायली, तू कॉफी गरम करून आणतेस का?" अर्जुनने हा सस्पेन्स का ठेवला ते कळलं नाहीये. फोन अनलॉक झाल्यावर तो एवढंच बोलतो की महिपतचा फोन एवढे दिवस प्रियाकडे होता. "बायको, मला कॉफी गरम करून आण ग." सायली आता खाली जाते. आता अर्जुन आणि चैतन्य जे काही बोलतील ना, ते आपल्याला उद्याच्या भागात दिसणार आहे. आजचा एपिसोड त्यांनी अर्ध्या तासाचाच दाखवलाय प्रेक्षकांनो. सायली आता खाली येते तेव्हा कल्पनाताई अजून टेन्शनमध्ये दिसतायत तिला. सायली म्हणते, "आई, काय झालं? अजूनही तुम्हाला टेन्शन आलंय का?" अस्मिताताई. कल्पनाताई म्हणतात, "हो ना ग सायली, बघ ना कशी हट्टीपणा करते ग. असं वागते जणू काही तिची आपण काळजी करतोय ना, तर गुन्हाच करतोय." "सायली, तू बोलतेस का ग अस्मिताशी जरा?" सायली म्हणते, "आई, नका टेन्शन घेऊ, मी बोलते जाऊन त्यांच्याशी." "बरं आई, विमलताईंना सांगता का कॉफी गरम करून ह्यांना द्यायला? मी अस्मिताताईंसाठी दूध घेऊन जाते खोलीत." असं म्हणून सायली दूध गरम करते आणि अस्मिताताईंसाठी घेऊन जाते खोलीत. आता अस्मिता तिला सांगते बरं का सचिनबद्दल आणि तिच्याबद्दल. मगाशी ती भेटली ना कालच्या एपिसोडमध्ये सचिनला, सायलीला ती सगळं सांगते. छान दाखवलाय हा प्रेक्षकांनो त्यांनी आजचा भाग. खूपच मस्त वाटलाय. सायली आता अस्मिताच्या रूममध्ये जाते. अस्मिता तिच्या कपड्यांच्या घड्या घालत असते. सायली म्हणते, "अरे वा, खुश दिसताय तुम्ही खूप आता. मगाशी चिडचिड झाली ना तुमची अस्मिताताई? घरात राहून तुम्हाला कंटाळा येत असेल ना? बाहेर गेला आहात तर तरतरीत वाटताय आता." "काय हो अस्मिताताई, कोणत्या मैत्रिणीला भेटला होतात?" आता अस्मिता म्हणते, "सायली, बस इथे." असं म्हणून ती आता तिच्या खोलीचा दरवाजा लावते बरं का आणि सायलीला सगळंच सांगते. अस्मिता म्हणते, "बस ग सायली, अगं मी मगाशी ना कुठल्या मैत्रिणीला भेटायला नव्हते गेले. मी सचिनला भेटायला गेले होते." "अगं सायली, पण तू हे सगळं सांगू नकोस हं. तुला मी विश्वासाने सांगते. हे बघ सायली, मी असं ठरवलंय की सचिनची चूक आता पोटात घालायची आणि नव्याने सगळं काही पुन्हा सुरू करायचं. मला सचिन सोबत पुन्हा राहायचंय ग." सायलीला हे सगळं ऐकून थोडा धक्का बसलाय. अस्मिता म्हणते, "तूच सांग सायली, अगं मी हे सगळं मागचं विसरून नव्याने सुरुवात नको का करायला? आणि तो म्हणालाय ग मला की तो इथून पुढे कसलीही अशी चूक करणार नाहीये. आता मला त्याची चूक पोटात घ्यावीशी वाटते ग. तो खरंच करणार नाही ग असं काही पुढे. म्हणूनच आता मी ठरवलंय
सगळं विसरावं आणि नव्याने सुरुवात करावी. सायली म्हणते, अहो अस्मिताताई, पण हे सगळं कशावरून ते म्हणतात की पुन्हा चूक करणार नाही आणि तुम्हाला विश्वास बसला? अस्मिता म्हणते, सायली, अगं विश्वासावरच तर जग चालतं ना. आणि सचिन जे जे बोलतोय त्यावर मी अविश्वास दाखवला दरवेळेला तर कसं होईल? अगं काय ना आता, मी सचिनकडे त्या मुलीचा विषयच काढणार नाही. सचिनला ना मी त्या मुलीची आठवणच देऊ देणार नाही. मी ना आता आमच्या बाळाबद्दल आणि आमच्या संसाराबद्दलच सचिनशी बोलत राहील. मग तो त्या मुलीकडे जाईलच कसा? सायली म्हणते, हे बघा अस्मिताताई, तुमचा संसार मोडावा असं आम्हाला कोणालाच वाटत नाही बरं, पण सचिन भाऊजींनी केलेली चूक खूप गंभीर आहे. अस्मिता म्हणते, हो ग सायली, पण ही त्याची पहिली चूक आहे, तर मग माफ नको का करायला? सायली म्हणते, अहो अस्मिताताई, हा विषय आपण दोघींमध्ये बोलण्यासारखा नाहीये. आपल्याला सगळ्यांना सांगायला हवं हे सगळं. अस्मिता म्हणते, नाही बरं सायली, मी काही हे सगळं कोणाशी डिस्कस करणार नाहीये. माझं ठरलंय, माझा निर्णय झालाय. मी आणि सचिन नव्याने पुन्हा आयुष्य सुरू करणार आहोत. सायली म्हणते, अस्मिताताई, पण तरी सुद्धा आई बाबा, पूर्णाजी, म्हणजे यांच्याशिवाय तुम्ही असा निर्णय घेऊ नका एकदम. आणि तुम्ही ना आता सध्या काहीच विचार करू नका. आधी बाळाचा जन्म होऊ द्या आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तुम्ही आता बाकीच्या गोष्टी सोडून द्या बरं. हे दूध घ्या आणि आराम करा. सायलीला आता खरं पाहिलं तर अस्मिताचं जरा टेन्शनच आलंय. अस्मिता भावनेच्या भरात वाहवत चालली आहे. अस्मिताला अजून माहित नाहीये की एक्झॅक्टली तिचा नवरा तिला फसवतोय. बापरे प्रेक्षकांनो, असला सॉलिड होता ना आजचा एपिसोड. त्यांनी ना आता एंगेजमेंट मस्त ठेवतायत ते एपिसोडमध्ये, म्हणजे बघायला खूप छान वाटतंय. कालच्या 2-3 एपिसोड पासून खूप मस्त दाखवतायत. आता हळूहळू मधुभाऊंना पण दाखवतील. बऱ्याच गोष्टी ते एक एक करून एक्सपोज करायला सुरुवात करतात. जबरदस्त धमाकेदार भाग होता आजचा. आता इथेच त्यांनी आजचा एपिसोड संपवलाय. पुढच्या भागात आता अर्जुन महिपतला धमकवतोय. महिपतला तो म्हणतोय, अर्जुन महिपतला धमकवत म्हणतो, महिपत, सगळेच पत्ते लपवून चालत नसतं अरे. तुझा हुकमाचा पत्ता, बदामाची राणी, साक्षी शिखरे मला कळलीये. महिपतच्या पायाखालची जमीन सरकली. अर्जुनला साक्षीबद्दल कळलंय. नागराजचा सीन घेतला त्यांनी लगेच. नागराज म्हणत असतो अर्जुनला, काय रे अर्जुन, तुला माहिती नाही हे सगळं मी केलेलं नाहीये? अर्जुन म्हणतो, मला कळलंय नागराज, तुझा हुकमाचा पत्ता कोण आहे आणि तो लवकरच मी जगासमोर आणणार. अर्जुनने नागराज आणि महिपतला चांगलंच हादरवलंय बरं का. सॉलिड दाखवणार आहे तर पुढचे सगळे एपिसोड. त्यांनी एक्साइटमेंट खूपच वाढवली. आता मस्त दाखवलाय आजचा एपिसोड. प्रेक्षकांनो लाईक करायला विसरू नका. आणि काल तुम्ही माझ्या मुलाला शार्दूलला दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप थँक्यू सो मच. माझा मुलगा शार्दूल काल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे खूप भारावून गेला होता प्रेक्षकांनो. त्याला खूप छान वाटलं. एवढ्या सगळ्या लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच प्रेक्षकांनो. तुमचं प्रेम आणि सपोर्ट ना खरंच मला खूप खूप छान वाटतं प्रेक्षकांनो. मी खरंच नशीबवान आहे. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. आज आणि उद्या अर्धा तासाचेच एपिसोड ते दाखवणार आहेत. अर्जुन आता साक्षीला जगासमोर पुन्हा कसं आणतोय ना, हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. ठरलं तर मगचे एपिसोड आणि रिव्ह्यूज बिलकुल मिस करू नका. बघत राहा ठरलं तर मग. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. आणि आजचा एपिसोड कसा वाटला ना मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघते. चला तर मग मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.